जरा 2-3 सन्माननीय अध्यक्ष महोदय, माननीय या सभागृहाचे नेते मुख्यमंत्री महोदय यांनी शक्ती कायदा जो पूर्वी सभागृहामध्ये मंजूर झाला होता आणि तो मंजुरी करता राष्ट्रपती महोदयांच्याकडे गेला होता, त्याच्यामध्ये नवीन जी केंद्र सरकारनं आता सुधारणा केलेली आहे त्याच्यामधली कोणकोणती कलमं आली आहेत आणि ती कलमं पुन्हा या कायद्यामध्ये येणं अपेक्षित आहे नाही, किंवा ज्याच्यामध्ये काही 2 अधिकची कलमं ऍड करावी की जे स्टेट कलम आहेत म्हणून आली. मला या निमित्तानं मुख्यमंत्री महोदय कृपया महाराष्ट्रामध्ये माझ्याबद्दल कोणी गैरसमज करून घेऊ नये, पण तरी सुद्धा मी माझ्या भावना या ठिकाणी मांडतो. महिलांचं संरक्षण झालं पाहिजे, त्यांचं सेक्शुअल हॅरेसमेंट होता कामा नये, त्यांना सर्वार्थानं संरक्षण मिळालं पाहिजे, त्यांच्या हक्काचं रक्षण झालं पाहिजे, त्यांच्या सगळ्याच कायद्याचं रक्षण किंवा एकंदरीत त्यांच्याबद्दलचा जो काही पिढ्यानपिढ्या पुरुष प्रधान संस्कृतीनं जो काही महिलांच्यावर अन्याय केला, अत्याचार केला, त्यातून या महिलांची सुटका झाली पाहिजे असे वेगवेगळे कायदे अनेक वेळा करण्यात आले. आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये अनेक समाज सुधारक आहेत. आपण जरी पुरुष प्रधान संस्कृती म्हणालो तरी या महिलांच्या हक्कांकरता लढा सगळ्यात जास्त देणारे पुरुषच समाज सुधारक आहेत, हे मुख्यमंत्री महोदय आपल्याला मान्य करावं लागेल. महिला देखील आहेत. माझी विनंती आहे की ज्या पद्धतीनं महिलांच्या हक्काचं रक्षण आपण करतोय, त्यांच्या इज्जतीचं, इभ्रतीचं आपण जसं रक्षण करतोय, त्यांच्या चारित्र्याचं जसं आपण रक्षण करतोय, अशाच पद्धतीनं समाजामध्ये काही रिपोर्ट्स आहेत की पुरुषांच्यावर सुद्धा अनेक प्रकारचे मुख्यमंत्री महोदय अन्याय होत आहेत, अत्याचार होत आहेत. 1986 पासून जे जे कायदे झाले त्या कायद्याचं आपण समर्थनच करतोय की ते महिलांचं रक्षण करण्याकरता कायदे झाले, पण असा एकही कायदा देशामध्ये नाही किंवा महाराष्ट्रामध्ये नाही की पुरुषांच्यावर जर अन्याय झाला, अत्याचार झाला तर त्यांनी कुठेतरी दाद मागावी, अशा पद्धतीचा कुठेही कायदा मुख्यमंत्री महोदय माझ्या ज्ञानाप्रमाणे, अभ्यासाप्रमाणे नाही. मध्यंतरी संभाजीनगरमध्ये एक महिलांची परिषद झाली अध्यक्ष महोदय, महिलांची परिषद झाली आणि त्या महिलांच्या परिषदेमध्ये एका महिला व्याख्यातेने पुरुषांच्यावर कशा प्रकारचे अत्याचार अन्याय होत आहेत, परंतु पुरुषांना कुठेही दाद मागण्याची जागा नाही, कायद्यामध्ये तरतूद नाही आणि म्हणून पुरुषांना सुद्धा दाद मागण्याची कायद्यामध्ये तरतूद व्हावी असं महिला परिषदेमध्ये त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय मागणी झाली. त्यांनी जी आकडेवारी दिली, आज हा कायदा आपण इथं आणणार होता सभागृहात, मला माहित नाही ना तर मी ती आकडेवारी आणली असती. त्यांनी जी आकडेवारी दिली ती आकडेवारी इतकी भयानक आहे आणि विशेष करून सवर्ण वर्गातले पुरुष हे सगळ्यात जास्त आत्महत्या करतात अशा पद्धतीने त्यांनी आकडेवारी दिली. आणि म्हणून अध्यक्ष महोदय माझी आपल्याला विनंती आहे की आजही आपण आता अशोक खरात प्रकरण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गाजतंय, आपण बघतो. एवढे सगळे कायदे करून, एवढ्या सगळ्या तरतुदी करून हे शेवटी प्रकरण दिवसागणिक थांबतंय, कमी होतंय, याच्यावर चर्चा होऊ शकते. कारण यातून ऋषी मुनींची सुटका झाली नाही, साधू संतांची सुटका झाली नाही, राजा राजवाड्यांची सुटका झाली नाही. हे सगळंच फार परंपरेतून हे चालत आलं, त्याचं मी समर्थन करत नाही. पुन्हा एकदा मी सांगतो तुम्हाला, मी या कुठल्याही गोष्टीचं समर्थन मुख्यमंत्री महोदय करत नाही. अशोक खरातच्या बाबतीत सुद्धा मी माझं काल मत नोंदवलंय मुख्यमंत्री महोदय, आणि आपल्याला माहित आहे की माझी भूमिका ही नेहमी कुठल्याही पार्शली नसते, संपूर्णपणे सर्वसमावेशक असते. आणि म्हणून आपण असा देखील विचार करावा की पुरुषांना सुद्धा न्याय मागण्याची व्यवस्था व्हावी. कुठलाही कायदा ज्या वेळेला एकांगी होतो त्यावेळेला त्या कायद्याचा अपेक्षित रिझल्ट मिळत नाही. टाळी ही एका हाताने कधीच वाजत नाही. आणि जर हे सुखासुखी संसार चालायला पाहिजे असतील मुख्यमंत्री महोदय, तर शेवटी अशा पद्धतीचे कायदे करून कुठलाही संसार सुखाचा चालेल असं मला वाटत नाही. त्याच्याकरता दोन्ही बाजूनं त्याच्यामध्ये साम्यता असली पाहिजे, समानता असली पाहिजे. महिलांचे हक्क, महिलांचं रक्षण केलंच पाहिजे, पण अन्याय होत असेल तर तिथं पुरुषांना सुद्धा दाद मागण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी तुमची, आमची आहे मुख्यमंत्री महोदय. आणि म्हणून आज नाही, या कायद्यामध्ये तरतूद नाही, पण आपण स्वतंत्रपणे माझ्या भावनांचा आणि मी म्हणतो या गोष्टीचा कुठेतरी अभ्यास करणारी एखादी समिती नेमा आणि मग
महिलांच्या हक्कांना आणि त्या कायद्याला धक्का न लागता पुरुषांना सुद्धा न्याय देण्याची व्यवस्था आपल्याला काही करता येईल का, हा विचार आपण करावा. हे अध्यक्ष महोदय मी सांगण्याकरता आलो. मी कधी चुकीचं काय बोललो असेल तर आपण ते रेकॉर्डनं काढून टाका, परंतु ही भावना या निमित्तानं पोहोचणं अध्यक्ष महोदय महत्वाची आहे. दोन्ही बाजू या ठिकाणी आल्या पाहिजेत. कायदा हा सर्वसमावेशक असला पाहिजे, कायदा हा सर्वांना न्याय देणारा असला पाहिजे. तर एका घटकाला न्याय दिला तर दुसऱ्या घटकाला माझ्यावर अन्याय झाला म्हणून तो अधिक पेटून उठतो, तो अधिक चिडून उठतो, तो अधिक रागावतो आणि मग नाहीतरी मरायचंच आहे ना, आपल्याला माहित आहे नाहीतरी होणारच आहे ना, मग आता आणखीन काहीतरी करावं, ही भावना त्या ठिकाणी वाढीस लागते. म्हणून पुरुषांना सुद्धा न्याय देणारी व्यवस्था कायद्यानं आपल्याला करता येईल का याचा आपण या निमित्तानं अभ्यास करावा. आणि आपण ह्या ज्या अमेंडमेंट आणलेल्या आहेत याला आमच्या वतीनं पूर्ण पाठिंबा आहे, एवढंच जाहीर करतो आणि या ठिकाणी थांबतो. महोदय, या शक्ती कायद्याला सगळ्यांनीच पूर्वीपासून पाठिंबा दिलेला आहे. जी बाजू आता महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.